जहां एक और पूरा देश इस समय भगवान राम की भक्ति में लीन है। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा की इंतजार पूरा देश कर रहा है। उत्तर प्रदेश के अयोध्या में 22 जनवरी को रामलला अपने भव्य मंदिर में विराजमान होंगे। रामलला प्राण प्रतिष्ठा के समारोह में काफी कम समय बचा है। इसके लिए कार्यक्रमों में तेजी लाई गई है। तो वहीं नागपुर के प्रसिद्ध कोराड़ी जगदम्बा महालक्ष्मी संस्थान में भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले इनके प्रयासों से और प्रसिद्ध शिव विष्णु मनोहर जी इनके द्वारा 6000 किलो राम हलवा एक ही कढ़ाई में बनाया जाएगा और भक्तों को वितरित किया जाएगा, जिसकी जानकारी आयोजित प्रेस वार्ता में दी गई है। अयोध्येला 22 जानेवारीला श्री प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि हा सोहळा तिकडे सुरू असताना अयोध्येला सुरू असताना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ट्रस्टच्या मार्फत श्री विष्णू मनोहरजी जे सुप्रसिद्ध विश्वविख्यात शेफ आहेत, त्यांनी योजना तयार केली। महालक्ष्मी जगदंबा संस्थानामार्फत योजना तयार केली आणि 22 जानेवारीला महालक्ष्मी मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी एक संस्थान आहे। सोबतच नॅशनल रामायण कल्चरल सेंटर, रामायण कल्चरल सांस्कृतिक सेंटर भारतीय विद्याभवनने या ठिकाणी बांधकाम केलं आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर महामहिम राष्ट्रपतीजींनी रामायण कल्चरल सेंटरचं भारत माता भवनाचं उद्घाटन केलं। 22 जानेवारीला श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान 6000 किलो राम हलवा एका कढईमध्ये, एक सिंगल कढईमध्ये सकाळी 6 ते दुपारी 11:30 पर्यंत पूर्ण करेल। सकाळी 6 ला सुरू होईल राम हलवा शिजवणे आणि 11:30 पर्यंत 6000 किलोचा राम हलवा एकाच कढईमध्ये हा भक्तांकरता उपलब्ध राहील आणि 11:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 6000 किलो हलव्याचे या ठिकाणी वाटप होणार आहे। मोठ्या प्रमाणावर भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने ही मोठी योजना तयार केली आहे। अयोध्येच्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या माध्यमातून सर्व भाविकांनी आतापर्यंत महाराष्ट्रात 6000 किलोचा राम हलवा असा उपक्रम पहिल्यांदा होतो आहे। त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे की 22 जानेवारीला आपण श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे येऊन राम हलव्याचा प्रसाद घ्यावा अशी विनंती आहे। विष्णू मनोहरजी आपल्याला पूर्ण माहिती देतील। हा जो हलवा आहे, ज्याप्रमाणे आता भाऊंनी तुम्हाला सगळं सांगितलं की हा खरंच एक महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर सर भाऊ जगामध्ये आपण हा उपक्रम करतो आहे आणि त्याचं श्रेय जे आहे ते महालक्ष्मी संस्थान जगदंबा संस्थान कोराडीला जातं। कारण त्यांनी जर हो म्हटलं नसतं तर हा हलवा इथे बनू शकला नसता आणि खूप मोठी जबाबदारी आहे। कारण याच्या आधी आपण भाज्या खिचडी असे प्रकार केले, पण हलवा ही एक डेलिकसी आहे आणि तो प्रभुराम चंद्राच्या चरणी अर्पण करणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही। आणि यासाठी जवळपास 6000 किलो हलव्यासाठी 600 किलो रवा, 600 किलो तूप आणि जवळपास 800 किलो साखर, त्याच्यानंतर बदाम काजू किसमिस 150 ते 200 किलो, विलायची पावडर आणि मसाला जो असतो तो 40 ते 50 किलो आणि बाकी इतर साहित्याचा वापर करण्यात येणार आहे। साधारण 4 ते 5 तास हे सगळं तयार करायला लागेल आणि सगळे भक्त याचा आस्वाद घेतील याची मला खात्री आहे। हां, आत्तापर्यंत जी कढाई होती ती 10 फुटाची होती आणि हलवा म्हटलं की थोडे टेक्निकल पॅरामीटर्स बदलतात, म्हणून ही मुद्दाम कढई बनवण्यात आली। 15 फूट लांब रुंद अशी ती कढई आहे, 6 फूट उंच तिची हाईट आहे, स्टँड सकट 1800 किलो वजन आहे
आणि यामध्ये सर्जिकल स्टीलचा वापर करण्यात आला आहे की जे स्टील डॅम आपण बनवतो त्यासाठी वापरतात. त्याचबरोबर त्याचा खालचा जो बेस आहे तो लोखंडाचा आहे आणि लोखंड आणि तांब याचा वापर करून तो बेस तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन राजेश जंगीटवार के साथ पारस बैसवारे, नागपुर। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपुर।